काय करावं एक मत दोनदा आवाज दिलं तरी पण याच्याशी बोलली सुद्धा कदाचित याच्याबरोबर जर बोलली नाही तर माझ्या प्रबंधाचा शेवट सुद्धा होणार नाही। आज एवढ्या प्रेमाने आवाज दिला 4 दिवस झाले सुलभच्या कानावर वाद झाला की माझ्याशी बोलत नाही मी त्यांच्याशी बोलत नाही एवढ्यानं होणार नाही तर प्रपंच असं होत नाही तर नवऱ्याचं पीठ बायकोचं मीठ तेव्हा जिंदा आणि नीट नाहीतर जन्माची किटकिट राहील। पण काही का असो आज एवढं प्रेमाने आवाज दिला तर बोलते 2 शब्द पण अगोदर पूजा वगैरे करते नंतर यांच्याशी बोलते। नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण पत्नी माझी बोलली नाही कुठं गेली असेल कारभार तुला माहित आहे आपण शेतकरी माणसं आहोत म्हणून आपल्याकडे दह्या दुधाचा धंदा आहे आणि म्हणून मी अशासाठी तुला आवाज दिलं। आज आठवडी बाजारचा दिवस आहे आणि म्हणून तू हा माठ आणि बाजारला जा हा माठ घे आणि बाजारला जा अशी माठ घेऊन बाजारला जाय अहो या धंद्याच्या भरोश्यावर काही कमावलं नाही तुम्ही ना। हा माठ घेऊन बाजारला जा म्हणायचं तुझा दररोजचा धंदा आहे एका दिवसाचा धंदा नाही हा। उठलं की माठ घेणं बाजारला जा उठलं की माठ घेणं बाजारला जा अहो काय कमावला धंद्याच्या भरोश्यावर एक गवताची खोपडी जशी ना तशी आहे। काय सांगा लोकांनी बिल्डिंग बांधलं त्याच्या बिल्डिंगला पाहून आमचं मन झुरते। कारभारने बरोबर आहे आपण शेतकरी माणसं प्रत्येक वर्ष सारखा
कधी पाऊस येत नाही, कधी रोग लागतो. त्यामुळे आपली शेती प्लस मध्ये म्हणजे मायनस मध्ये आहे. परंतु कारभारने काय वर्ष प्लस मध्ये राहू द्या तुमचं, सगळं प्लस मध्ये राहते, मायनस मध्ये एकही राहत नाही तुमचं. तर तू का म्हणते मग हा धंदा करत नाही? काय धंदा करता, धंद्याच्या भरोश्यावर काही कमवलं नाही. मी ना म्हणलं संडासला दरवाजा लावून घ्या म्हणलं. लोक सांगतात एवढं उघड्यावर संडास करू नका, स्वच्छता अभियान लाभवा. आणि आपल्या घरी उघड्यावर संडास करता लोकांना प्रपंच दाखवतात. हा उघडा पसारा पहा आमचा. तू पागलबाई आहे. तुझी लक्ष फक्त स्वतःकडे आहे. गरिबीमध्ये काय काय करावं लागतं तो जग. सारी गरिबी तुमच्यावर येऊन बसली तर काल पाहिलं तर फोन लावलं. मी म्हणलं कामाला गेली ना फोन लावलं तर हा माणूस गणगण 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 फिरते आणि उतारा तंगड्या करून झोपते. तुला काही स्वप्न पडतात का? नाही ना, मी म्हणतो का तुझे काही स्वप्न का मी तुझ्या नजर दिसतो का? माझ्या घराला नजर दिसलं ओ नवरा त्या नजरेमध्ये दिसायला तर का पगले तसं नव्हे. आपला संसार गरिबीचा आहे आणि गरिबीमधून मुलं बाळा आपल्या शिक्षणाचे आहे. त्यामुळे आपण बुजुर्ग माणसं आहे, समजलं. आपल्याला किती कमी पडलं तरी चालतं. आणि म्हणून मी म्हणतो कारभारने या गरिबीच्या संसारासाठी तू हा मांडवे आणि बाजाराची बाजू असं मान घेऊन बाजारला जाऊ. जाय. बाजारला गेली नसती, बाजारला गेली नसती, माझी प्रकृती दवाखान्यात डॉक्टरला घेऊन यावं. माझे पांढरे पांढरे बायको अशी माझी पांढरी पांढरी बायको म्हणू नका. माझ्या जिंदगीचा उद्ध्वस्त करू नको. मी आताच्या आता कारभार नाही. तू आजकाल 4 दिवसात 8 दिवसात तू गरम काम होते. तुझ्या अंगात काय गरम होते? मी उन्हातल्या उन्हामध्ये काम करते म्हणून गरम होते. तुम्ही घरच्या घरी राहता आणि इकडून तिकडे येता गणगण फिरता. माझी लिपस्टिक लावल्या का? कोण्या बाईची लिपस्टिक लावून आले? कारभार नाही असू दे. मी आताच्या आता आमचे बोरकर डॉक्टर साहेब आहेत, त्यांना मोबाईल लावतो. बोलवा ना बा. हो हो पुसून घ्या लिपस्टिक. कोणी जाऊन आपला काळा तोंड करते तर काचा ना माणूस. हॅलो 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 बोरकर साहेब, तुम्ही दवाखान्यामध्ये आहात? हो देऊ. आधी तुम्ही एक काम करा, माझ्या पत्नीची प्रकृती बरोबर नाही, तुम्ही लवकरात लवकर आमच्या इथे या. आलोच पहा तुमच्या गावात. काय भांडण आले का डॉक्टर साहेब? लवकर आतमध्ये घ्या, डोळ्याने डोळा भरपाव द्या कसा. तू सांगता बरोबर आहे. मोबाईल लावला आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं की लवकर या. त्यांनी त्वरित तयारी केली आणि खूप कारभार नाही. हा रब्बर मध्ये हा तुला बगीचा नवरा हो. राजबब्बर तो मुंबईला जरी राजाला आला. तुझी तब्येत दुरुस्त करण्यासाठी आला इथे. माझी मग याची नजर माझ्यावरती, माझी नजर याच्यावरती, माझी तब्येत दुरुस्त झाली. माय बाप हो. शहाण्याचं म्हणणं आहे, माझ्या आजोबांनी सांगितलं अहो म्हणे साहेबांचं निवेदन आहे 10 मिनिटाची वेळ राहिलेला आहे. काही काही स्त्रियांमध्ये खूप काही सोपडप असतात. असू द्या काही असो. कारभार नाही. तुझी तब्येत दुरुस्त झाली ना. हा आता कसा राहू द्या. मला ते नको सांगा. मी मार घेऊन बाजारला जाणार नाही. अरे म्हणा की बरं म्हणा. मग कोणता धंदा करतो म्हणतो? धंदे नाही गावामध्ये. कोणता धंदे आहे तो तुला? ते म्हणजे अशी 2 पाय पाकवते, कशी 2 पाय फाकवते? अशी 2 पाय फाकवते, अशी तू 2 पाय फाकवते आणि मग काय करते? पुराबागांना जगवते. अशी 2 पाय फाकवते, पुराबागांना जगवते. कमर 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 आतापर्यंत म्हणत होती म्हणे मी अशी 2 पाय फाकवते आणि आता कंबर 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 काय साठी फाकवते?
त्या बाईचं काम होत नाही. म्हणजे कोणतं काम? कोणताही काम व्हायचं असलं तर ओवळी झाल्याशिवाय असं काम होत नाही. मग मागचं राहावं का समोरचं राहावं. अच्छा, म्हणजे कमर तू वाटत कसा आहो कमर 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 वाकवते वाकवते अशी दोन पाय फाकवते अशी दोन पाय खालतून पाहा लागतं दुरून पाहा लागतं. हे सारे लोक दुरून पाहते हा जवळून पाहते. आता लोकांची बायको नाही तर लोकांना दाखवतो. तुम्हाला काल दाखवू ना हा कशी दोन पाय भाग अशी दोन पाय फाकवते लोकायला आपली खावाचा आहे का? अशी दोन पाय फाकवते इज्जत पतीची बी ठेवते. दोन पाय फाकवते, कोणा मागाला जगवते. यार भारत बरोबर आहे. तू हुशार माझी पत्नी आहे, मेहनती आहे. दोन पाय फाकवते पोरा बाळाला जगवते हे मला माहीतच आहे. परंतु ह्या दोन पाय फाकवल्याने कंबर वाकवल्याने फक्त पैसे किती मिळतात? काय चोचऱ्या गोष्टी करते क्या माणूस. बऱ्या चोचऱ्या गोष्टी लोकांना सांगते. एक दिवस म्हणावं लागते बायकोला असं तीन बसून पाहा लागते. एक दिवस 2 दिवस झालं दोन असं वाकडा मुसकून करते ना जवळ नाहीये. एक काम असलं तो काम नाही झालं तुमच्याच यानं. कोणतं म्हणजे राहिलं 2 दिवस झालं असं नाही म्हणत. हो तो तुमच्या कोटीवर हो बा. बोट लावून नाही पाहत तुम्ही. पहा माय बाप हो, हा परिप्राण पंचाचा लोकांना सांगते काय आता न्याय पंचायत कोण लोक लागलं मला नाही करत. बाबा तुझ्या मी दुखलं पाहिलं नाही, तुझ्यावर प्रेम केलं नाही. आता 2 लेकराची माय आणि मी 15 वर्षापासून माझ्या संसार कसं आणि ह्या लोकांना पहा म्हणते. हे लोक का सांगतील. हे लोक आमचा निर्णय करतील. हे बाबा तुला मीच करतो. हे तर कुंपण होत जसं बनवून ठेवलं तर सिमेंटचं असं पाहते गुजूर गुजूर. नाही पण तू उजवलच आहेस, तू उजवलच आहेस खरं. म्हणून कारभार नाही काय बा मी का म्हणतो ऐकते का म्हणते. त्याला बंद केले आणि आता हालत झालं. हॅलो. अरे कंकरिया मार के माझे मा म्हणजे पोटा पोटाला कंकरिया मार के तू मेरे सपनों राजा असो गरीब असो फाटका आणि कारभार या संसारामध्ये पती पत्नी बरोबर त्याचा संसार लयला जातो. आणि म्हणून मी का म्हणतो आहे
भाड्याचा बैल भाड्याचा बैल भाड्याच्या बैला माझ्या घर पेटलं सांगून राहिलं अबे मा बैल बोकाला नसेल फुटाला बांधला फुटाला बांधला तर तो माझ्या रूम राहिला असं भाड्याचा बैल आता भाड्याचा बैल बरोबर आहे ना अरे माझ्या इथे आला अरे अरे पाटला अरे पाटला पाटला अरे होरे म्हणते भाकऱ्या मग भाकऱ्या नसतं काय भाकऱ्या हो का भाड्याच्या बैला भाकऱ्याचं काय शावकारा पुरी शेटाची खानदान आहे ना म्हणजे भाकऱ्या म्हणते तुझी शेटाची कशी कशी खानदान आहे सांगू का कसे माझ्या बापाचा नाव आहे शंकर माझ्या बापाचा नाव आहे बिरशीराम से माझ्या भावाचा नाव आहे शंकर से तुझ्या भावाचं नाव शंकर से माझ्या पुण्याचं नाव आहे धर्मा से धम्मा से हो धम्मा बोरकर नाही का हो का त्या धम्मा बोरकरचा इंजेक्शन देते शेकायचं तुझ्या बायकोला धम्मा बोरकरच्या इंजेक्शननं तब्येत दुसऱ्या शायराने आपल्या स्टेजवर उभं होऊन जावं आणि दोन्ही शायराला 45 मिनिटाचा वेळ मिळेल आपल्या बायकोला या पाठवून पाठवतो कुत्रा धुत्रा आमच्या घरी भुकते तसा कारा कारा कुत्रा बाई भाऊबीज निमित्त माझ्या घरी लई सारे पाहुणे आले होते माझे भाऊ पण आले होते त्यांना औषध लावलं त्यांचा स्वयंपाक करता करता मला उशीर झाला मग मी बाजारला नाही गेली ग तुझं गजाण्याचं कारण उशीर झाला कसं काय आई कशी आहे चांगल्याचं नवरं असते तर बिघडवायचं काम करतेस मी बरेचे नसेस तू बाई मी मग कुणाचं नवरा बिघडव नाही मा किती सत्यानाश करतेस हो कोणाला कुणाचं केली ग आता तुमच्याच नवरे तशी आहेत बाया बाया तुम्ही करणार आहे सांग बरं पण मी उशीर झाला पण एक गोष्ट आठवली मला कोणती तुला आठवणी आणि जंगलाची वाट आपल्या घरामागे घर कोणाचं आहे शिवानीचं मा ते गाव शिवाजी महाराजची शिवानी ते नाही ग शिवानी भटक भवानी मा ते इकडे तिकडे मटकवते ते तिच्या बाजू सत्यानाश आहे हो का गणगण नाही ग तिच्यापासून पुण्य आहे तुला लांब मिळते ते बायको काय रुंदी हो का घे अशी गणगण गणगण फिरवते आम्हाला तुम्हाला घे खरी गोष्ट आहे पण चाल पण काही असो चाल तिच्याकडे जायचं तिच्यापासून लहान असो पण तिची कीर्ती महान आहे शिवानी 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 अगं बाई तुला म्हणून म्हणाले कापल्या पेन जा अगं पेली होती आम्हाला लागत नाही मला तुला सूट नाही झालं वाटतं आजपासून लागणार आहे आता 15 दिवस झाले लागलं नव्हतं हो का बरं झालं हा किती वाजली काल आनंदी आनंदी किती चाल बे बर्फीची मम्मी हा येते मी चल बर्फीची मावशी हा आता सांगा शिवानी चाल
गौरांनी बाजाराला गेल्या तर मला गौरण उलटा मार घेऊन गेली. गौरा उलटा मार घेऊन गेली म्हणे. तर त्या मधला दही कुणाला विकलं आणि कोण्या ग्राहकाने घेतलं म्हणे. ते दही कोण्या ग्राहकाने घेतली तर सर्वांनी अजूनच न होय. जी गौरा बाजाराला मार घेऊन गेली तर तिच्या मार कसं होतं उलट उलट होतं. तर हा उलटा मार कोणता ग नंदिनी? उलटा मत कोणता? उलटा मार म्हणजे डोकं. डोकं. उलटा मार म्हणजे डोकं. तर त्या गौरवतीने काय केलं? वासनेचा डोक मदनाचा पाझर. वासनेचा डोक मदनाचा पाझर आणि जननेंद्रियाची रई घुसरत केली. जननेंद्रियाची रई घुसरत केली आणि ती दही कुठं गेली? उलटा माठामध्ये बाजाराला. आता घुसरण झाल्यानंतर माठ तयार झालं. हा आणि तो कुठं घेऊन गेली? ती मोहमायाच्या बाजारामध्ये घेऊन गेली. कुठं गेली? मोहमायाच्या बाजाराला. आणि तिने कुणाला विकले? तर तो ग्राहक होता देहरूपी. ग्राहक कोणता होता? देहरूपी ग्राहकाला तिने तो काही विकून घेतला आणि मग म्हणायचं आहे तेव्हा त्या चोराने अडवलं. तर त्या चोराने जेव्हा अडवलं तर त्यामधून एक गौडा निसटून गेली. एक गौडा निसटून गेली. तर सुरतची नवघरे सांगायचं आहे तुम्हाला की बाजारातून जेव्हा गौडण आली तर त्या गौडाने मधून एक कोणती गौडा निसटून गेली. एक कोणती गौडा निसटून गेली. तर ती गौडण कोणती? तो चोर कोणता आणि ते तलवार कोणती? तो चोर कोणता, गौडण कोणती आणि ती तलवार कोणती? एवढं सांगायचं आहे. जय का काय
झालेली आहे